पीक विम्याच्या मागणीसाठी अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात भजन म्हणत ठिय्या आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याने विमा कंपनीचा निषेध यावेळी करण्यात आला। थेट जिल्हा कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या दालनात भजन करून आंदोलन यावेळी करण्यात आले। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये भजनाच्या रूपानं या आता रामाचं सरकार म्हणते त्यांना सद्बुद्धी देव ईश्वर यासाठी आज भजनाचं आंदोलन केलं। कारण मागच्या वर्षीचा विमा आम्हाला मिळाला नाही, फक्त 20% विमा मिळाला आणि या वर्षीचा विमा नाही आहे। आणि कंपनी ही कृषी विभागानं पॉझिटिव्ह रिपोर्ट पाठवला आहे, परंतु ही कंपनी एवढी निगरकट्टा आहे की ही म्हणजे कोर्टात जायलासुद्धा तयार आहे। ही कंपनी ऐकायला तयार नाही। याचा अर्थ या कृषी मंत्र्यांची यांचे साटेलोटे आहे। कारण कृषी मंत्र्याच्या ज्या जिल्ह्यात बीड जिल्ह्यात त्यांना शेतकऱ्यांना विमा मिळाला आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये विमा नाही आहे। हे काय आहे म्हणजे कोणाकोणाचे यामध्ये हात गुंतलेले आहे या कंपनीमध्ये। म्हणजे याचा सरळ अर्थ आहे की आमच्या शेतकऱ्यांचं वाटोळं करायचं आणि या मंत्र्यांचं भलं करायचं, हाच एक मुद्दा आहे। मागणी आहे प्रशासनाला की आमचं आंदोलन शांततेने चालू आहे, पण आम्ही मागे हटणार नाही। आम्हाला आमचा हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे, यासाठी आमचं आंदोलन सुरू राहणार आहे। तुमचं नाव? प्रवीण मोड, स्वाभिमानी पक्ष, अमरावती जिल्हा। एएस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर। कब झाले काय भाव? अरे न घेता हात द्या, आमच्या हात द्या, पण नाही अरे आमच्या सरकार आले भाव भेटे पाचा याद जनराजा आम्हाले भाव 10-11,000 माझ्या भावा कोणी काका समान आहे, कोणी बापा समान, कोणी गोडला समान आणि कोणी भाऊ समान। आणि आता काय का तुम्ही आता देता की तुम्ही जाता का?